नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे EON-IAS अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नोट्स. कारण जिथे कुठे नोट्स असतील तिथं आपण धावून जातो. ठीक आहे, ही वृत्ती प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये असतेच. म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या काळात अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला तशीच सवय असायची. पण आता या ज्या नोट्स आज आपण जिथं चर्चा करणार आहे, या नोट्स कोणत्या आहेत? या क्लासच्या नोट्स नाही आहेत, तर या स्वतःच्या नोट्स आहेत, ज्याला आपण शॉर्ट नोट्स म्हणतो. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सतत उल्लेख करतोय की तुमच्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे आणि या नेमक्या शॉर्ट नोट्स कसा बनवाव्यात, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य बघा. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा की या टायटलवर 3 तिथ्या गोष्टी आपण आज बघणार आहे. तर सर्वप्रथम नोट्स का काढावे, कधी काढावे आणि कसे काढावे. आता बघा, सर्वप्रथम पहिल्याचं उत्तर देतोय की का बरं नोट्स काढावे आणि नोट्स कसे असले पाहिजे. मी परत सांगतोय, नोट्स शॉर्ट असले पाहिजे, ज्याला आपण शॉर्ट नोट्स म्हणतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला यादी देखील सांगितलं की जर तुम्ही 300 पानाचं पुस्तक वाचत असाल तर 300 पानाला तुम्ही 20 किंवा 25 पानामध्ये आणत असाल, त्याला म्हणतात नोट्स. आणि नोट्स का बरं काढायचे असतात? तर पहिलं कारण असतं रिव्हिजन. तुम्हाला जेव्हाही रिव्हिजन करायची असेल तर रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस 300 पानं वाचू शकत नाही. आणि जर तुम्ही 300 पानाला जर 30 पानात आणलं तर यदा कदाचित त्या 30 पानांचे रिव्हिजन तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर नोट्स का बरं काढावे? कारण रिव्हिजन करायला सोपं जातं आणि जितकी जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तितका तो टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये स्टेबल राहतो, तुमच्या डोक्यामध्ये स्थिर राहतो आणि त्याच्या आधारावर त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न आला की तुम्ही त्या प्रश्नाला सोडवू शकता. हे आहे नोट्सचं महत्व. म्हणजे का काढावे तुम्हाला कळलं की रिव्हिजन तुमची योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. वेळोवेळी रिव्हिजन जर करायची असेल तर प्रत्येक वेळेस पुस्तक आपण चाळू शकत नाही, म्हणून नोट्स काढणं आवश्यक आहे. दुसरं, कधी काढावे. आता दुसरं कधी काढावे हा जो प्रश्न आहे हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. काही विद्यार्थी काय करतात की त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली की नाही, सरांनी सांगितलं नोट्स काढायचं आहे म्हणून घरी गेल्या पूर्ण नोट्स काढायला सुरुवात करतात. आता ते नोट्स काढतात म्हणजे काय काढतात, तर ते बेसिकली काय करतात तर पूर्ण झेरॉक्स करतात. झेरॉक्स करणं म्हणजे काय, तर पूर्ण जे पुस्तकात जसे स्टेटमेंट्स लिहिलेले आहेत तसे स्टेटमेंट्स आपल्या स्वतःच्या नोट्समध्ये काढत जातात. म्हणजे पूर्ण पुस्तकाला झेरॉक्स मारतात आणि मग जेव्हा 1-2 महिने झालेले राहते मग नोट्स निघतात त्या पुस्तकापेक्षा मोठे आणि मग आपल्याला कळतं की हे नोट्स आपण जे बनवलेले आहेत हे चुकीचे आहे. म्हणून अशा चुका करू नका. कारण मी परत सांगतोय, चुकीच्या सवयी आरामात लागतात. म्हणजे त्याच्यासाठी काय आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाही. जर तुम्हाला चुकीची सवय लागली तर ती चुकीची सवय कंटिन्यू राहते. म्हणून कदापिही चुकीच्या सवयी लावू नका. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तेव्हा. हे तर फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून कधी काढायच्या नोट्स, तर किमान पहिले 2-3 महिने नोट्स काढू नका. जर तुम्ही आताच प्रिपरेशनला सुरुवात केलं असेल किंवा 1-2 महिन्यापूर्वी केलेलं असेल तर किमान पहिले 2 ते 3 महिने तरी नोट्स काढू नका. पहिले 2 ते 3 महिने अंडरस्टँडिंगवर भर द्या, की कन्सेप्ट समजून घ्या. कारण हे लक्षात ठेवा की पहिल्या रिडिंगमध्ये कोणत्याही सब्जेक्टच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे जर उदाहरणार्थ मी जर इतिहासाला वाचायला घेतलं आणि इतिहासाची रिडिंग माझी पहिली रिडिंग झाली तर पहिल्या रिडिंगमध्ये नोट्स काढू नका, फक्त अंडरलाईन करा. आणि दुसऱ्या रिडिंगमध्ये जेव्हा तुम्ही ती पुस्तक वाचाल तेव्हा कदाचित तरी तुम्ही नोट्स काढू शकता. पण पहिल्या रिडिंगमध्ये तुमचा प्रयत्न काय असू द्या, तो टॉपिक, ती संकल्पना मला समजली पाहिजे. जर ती संकल्पना तुम्हाला समजली, त्याचं गांभीर्य तुम्हाला समजतं आणि त्या आधारावर जेव्हा तुम्ही दुसरी रिव्हिजन कराल तेव्हा यदा कदाचित तुम्ही नोट्स काढू शकता. कळलं का? म्हणून कधी काढावे तर काय, पहिले 2 ते 3 महिने बिलकुल नोट्स काढू नका. पहिले 2 ते 3 महिने फक्त आणि फक्त अंडरस्टँडिंगवर भर द्या. तुम्हाला कन्सेप्ट समजले पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आताची जी राज्यसेवेची परीक्षा आहे ही परीक्षा कशी आहे, ही विश्लेषणात्मक परीक्षा आहे, उत्तर लेखनाची परीक्षा आहे. त्यासाठी विश्लेषण लागतं. आणि विश्लेषण म्हणजे काय, तर विश्लेषण तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला त्या टॉपिकची अंडरस्टँडिंग असली पाहिजे. आणि हे प्रत्येक परीक्षेला लागू होतं, मग ती कंबाईनची असू द्या, गटकाची असू द्या किंवा राज्यसेवेची असू द्या. म्हणून कधी काढावे याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आणि कसे काढावे याबद्दल आपण आज चर्चा तिथं करणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 2-3 गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो तुम्हाला की नोट्स काढण्याच्या आधी पहिली तर गोष्ट, तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे. ठीक आहे. आणि मी माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सिलेबस इज मस्ट. सिलेबसचं वाचन तुमचं असलं पाहिजे. तुम्हाला सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. जर नसेल तर ती प्रोसेस कंटिन्यू करा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी सिलेबसचं वाचन कराच किमान 2 महिने, म्हणजे सिलेबस तुमच्या लक्षात राहील. तर सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे.
दुसरी गोष्ट, कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करायच्या पूर्वी त्या टॉपिकवर याआधी आयोगाने कसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विचारलेले आहे मागच्या 10 वर्षात, किमान 10 वर्षाचे तरी प्रश्न बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की कोणत्या टॉपिकवर किती डेप्थ मध्ये जाऊन आयोगाने प्रश्न विचारलाय. आणि जर त्या टॉपिकवर तुम्हाला मागच्या 10 वर्षात सतत जर प्रश्न तिथे दिसत असेल, याचा अर्थ त्या टॉपिकचे तुम्हाला नोट्स काढणं बंधनकारकच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून PYQ अनालिसिस करणं शिका. मी परत परत सांगतोय, तुम्ही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास आज करा, उद्या करा, कधीही करा, पण या दोन गोष्टी नकळत तुमच्या तिथं चुकल्या नाही पाहिजे. म्हणजे कोणत्या सिलेबस तुमचा असलाच पाहिजे तुमच्याजवळ, तुम्हाला पाठ असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करण्यापूर्वी त्या टॉपिकवर आयोगाने कशा पद्धतीनं PYQ विचारलेले आहे मागच्या किमान 5 ते 10 वर्षाचे, याचं अवलोकन करा. आणि त्यामध्ये टॉपिक बघा, किती डेप्थ आहे ते बघा, प्रश्न कसा विचारलाय, फॅक्च्युअल प्रश्न विचारला आहे की अनालिटिकल प्रश्न विचारलाय हे बघा. ठीक आहे. आणि त्यानंतर वन लाइनर प्रश्न आहे की मल्टी लाइनर प्रश्न आहे, याचं सगळ्याचं अनालिसिस तुम्हाला PYQ मध्ये करायचं आहे. कारण नोट्स बनवताना तुम्हाला PYQ चा देखील आधार घ्यायचा आहे. जर मला दिसतंय की 1857च्या उठावावर मागच्या 10 वर्षापैकी किमान 7 वर्षे जर त्या टॉपिकवर सतत जर प्रश्न विचारले गेले, याचा अर्थ 1857च्या उठावावर नोट्स तुमचे बनलेच पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की मागच्या 10 पैकी 7 वर्षांमध्ये त्याचा 7 वेळा तसा त्या टॉपिकवर प्रश्न जर विचारला गेला तर तो टॉपिक आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. कळलं का? म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सिलेबस, PYQ या दोघांचा आधार घेणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं का? आणि कधी काढावे तर मी आताच सांगितलं की इनिशियली नोट्स काढू नका. जर तुमची जेमतेम आता सुरुवात झाली आहे तर 2 ते 3 महिने पहिले रिडिंगवर भर द्या, अंडरस्टँडिंगवर भर द्या, आणि त्यानंतर एकेका सब्जेक्टचे तुम्ही नोट्स काढू शकता. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, नोट्स कशाचे काढावे तर स्टॅटिक सब्जेक्टचे काढा. सर्वप्रथम कशाचे नोट्स काढा? स्टॅटिक सब्जेक्ट. हे बघा, तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी करंट अफेअरचे नोट्स काढण्याची आवश्यकता नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. का बरं नाही? कारण करंट अफेअरसाठी जे नोट्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परिक्रमा वगैरे ज्या मॅगझिन्स आहेत त्या तुम्ही सरळ घेऊ शकता आणि त्याच्या आधारावर त्या नोट्स फॉर्मॅटमध्येच असतात. तर त्याचे नोट्स काढायची आवश्यकता नाही. करंट अफेअरचे काही विद्यार्थी काय करतात, पेपर घेतात, मग पेपर तिथे सकाळी पेपर वाचतात आणि रात्री जायच्या आधी मग पूर्ण नोट्स काढतात. तसं करू नका. कारण नोट्स जर तुम्ही न्यूजपेपरचे काढत बसले, किमान 2-3 तास गेले म्हणजे समजून. ठीक आहे. आणि ते कटआउट वगैरे काढायचे नाही, तसे नोट्स चुकीची पद्धत आहे. काही पोरं काय करतात की पेपरचे कटआउट्स काढतात, त्याला चिपकवतात आणि त्याच्या खाली 2-3 मुद्दे लिहितात. असं करत बसू नका, तो प्युअर टाइमपास आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो या गोष्टी काही या करू नका. कारण मग काय होतं, महिन्याभराचे तुमचे नोट्स एवढे बनतात आणि ते काहीच कामाचे राहतात. कारण नोट्सचा उद्देश काय? अरे रिव्हिजन झाली पाहिजे, फास्ट रिव्हिजन झाली पाहिजे. पण तुम्हाला दिसत आहे की पुस्तकापेक्षा मोठे जर तुमचे नोट्स होत असतील तर ते नोट्स कोणत्याही कामाचे राहत नाही. म्हणून न्यूजपेपरचे, करंट अफेअरचे नोट्स अजिबात काढू नका. एखाद्या क्लासची मॅगझिन घ्या किंवा जी मॅगझिन मार्केटमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते तिचा देखील तुम्ही वापर केला तरीही पुरे आहे. कळलं का? म्हणून स्पष्टपणे सांगतोय, पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं करंट अफेअरचे नोट्स अजिबात बनवू नका. पण मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं बनवायचे, ते कसे बनवायचे आपण नंतर बघूच. ठीक आहे. तर या 2-3 गोष्टी ज्या आहेत की सिलेबस, PYQ आणि नोट्स कशाचे बनवायचे, पहिले तर स्टॅटिक टॉपिकचे बनवायचे, हे लक्षात ठेवा, पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेच्या अनुषंगानं. तर या काही बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आता सर्वप्रथम जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे काय की शॉर्ट नोट्स का बनवायच्या? तर याचं कारण उत्तर मी तुम्हाला आताच दिलं. तर सर्वप्रथम काय तर रिव्हिजन नसली पाहिजे. तर MPSC परीक्षेचा अभ्यासक्रम मोठा आहे, प्रत्येक वेळी संपूर्ण पुस्तक वाचणे शक्य नसते. मी तुम्हाला आताच सांगितलं की जर तुमची परीक्षा 1 महिन्यावर आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस 300-300 पानाचं पुस्तक काढत आहे, म्हणजे इथे काही एकच सब्जेक्ट नाही तुम्हाला, इथे किमान GS1 मध्येच 3-4 सब्जेक्ट आहे. मग काय प्रत्येक सब्जेक्टचं तुम्ही पुस्तक वाचणार आहे का? तर अजिबात नाही. म्हणून नोट्स असणं आवश्यक आहे. तर शॉर्ट नोट्समुळे काय होतं, अभ्यासक्रमाची जलद रिव्हिजन करता येते. हा की फॅक्ट आहे. महत्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी उपलब्ध होतात आणि प्रिलिम्स पूर्वी लास्ट रिव्हिजन सोपे होते. ठीक आहे. आणि मेन्स आन्सर रायटिंग साठी मुद्दे पटकन आठवतात, कारण आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे त्या विषयाचे नोट्स, त्या विषयाची आकडेवारी तिथं तिथं लिहिलेली आहे. त्याचं थोडं अनालिसिस मी तिथं केलेलं आहे. कारणे काय आहे, परिणाम काय आहे, फायदे तोटे काय आहेत आणि काय वे फॉरवर्ड असू शकतो, सोल्युशन काय असू शकतं, हे मी तिथंच लिहिलेलं आहे. आणि करंट अफेअर्स आणि स्टॅटिक विषय यांचा संबंध जोडता येतोय. तर परत सांगतो, इथे करंट अफेअरचे नोट्स तुम्हाला कोणते टाकायचे, ज्या स्टॅटिक टॉपिक मध्ये त्याच्या रिलेटेड जर काही आल्या तर ते टाका. पण आठवत असेल तर टाका, नाही आठवत असेल तर नाही टाकलं तरी चालतं. आणि वारंवार विसरल्या जाणाऱ्या तथ्यांचे कन्सॉलिडेशन करता येते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जास्त करून विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातात तर त्यांचा एकच प्रश्न असतो की सर मी अभ्यास पूर्ण केला पण मला आठवत नव्हत्या गोष्टी. आता आठवत का बरं नव्हत्या? कारण तुम्ही रिव्हिजनच नाही केली. आणि रिव्हिजन का बरं नाही केली? कारण तुम्ही नोट्स नव्हत्या काढल्या.
कळलं का? तर नोट्सचा फायदा काय? तुमचा एका टॉपिकचे संपूर्ण डेटा एका ठिकाणी कन्सॉलिडेट असतो आणि मग जेव्हा परीक्षा असेल तर परीक्षेच्या आधी तो डेटा वाचून जा, की जेणेकरून तुम्ही जर तो डेटा परीक्षेच्या आधी वाचून गेलात ती रिव्हिजन होते आणि परीक्षेमध्ये त्या टॉपिक संबंधात जर काही प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुमच्याकडे असतं. म्हणून शेवटला पॉईंट लक्षात ठेवा, वारंवार विसरल्या जाणाऱ्या तथ्यांचे कन्सॉलिडेशन करता येते. उदाहरणार्थ पॉलिटी. ठीक आहे, राज्यशास्त्र असा विषय विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कितीही वाचा तरी कमी पडतं. म्हणजे त्याच्यात असंही आहे की तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलं असेल की 3-4 दिवसाचा जरी गॅप पडला तरी आपण मागच्या आठवड्यात काय वाचलंय हे देखील आपण विसरून जातो. म्हणून असे जे विषय असतात ना की ज्यांच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी खूप जास्त प्रमाणात आहे. उदाहरणार्थ पॉलिटीमध्ये खूप आहे की आर्टिकल 14 काय, आर्टिकल 15 काय, आर्टिकल 16 काय, मग 14 मध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत, त्याच्या रिलेटेड कोणत्या केसेस आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि मग तेव्हा हे सगळं आपल्याला एका वेळेस आपण रिवाइज नाही करू शकत. पण जर तुमचे नोट्स बनलेले असतील की नाही कलम 14 म्हणजे हे होतं, कलम 14 मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचे सबपार्ट्स हे आहेत, मग त्याच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या 2-3 केसेस महत्वपूर्ण तिथे लिहून ठेवा. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं जर तुमचे नोट्स तयार असेल ना तर तुमचं काय, तर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही सरळ रिव्हिजन केली तरीही पुरे आहे. म्हणजे हा त्याचा एकंदरीत फायदा होतो. म्हणून लक्षात ठेवा, का बनवायच्या, तर हे याचे कारण आहेत. दुसरं काय, तर प्रत्येक गोष्ट शॉर्ट नोट्स मध्ये लिहू नका. स्पष्टपणे सांगतोय, प्रत्येक गोष्टीचे नोट्स बनवू नका. कारण अगेन मी स्पष्टपणे सांगतो की तुम्हाला पुस्तकाची झेरॉक्स करायची नाहीये, म्हणून काहीही आलतू फालतू गोष्टींच्या नोट्स बनवत बसायच्या नाही. मग नोट्स कशाच्या बनवायच्या, तर म्हणून 2 गोष्टी सांगितल्या, सिलेबस आणि PYQ. या 2 गोष्टीच्या आधारे आपल्याला कळतं की कोणत्या टॉपिकवर रिपिटेटिव्हली प्रश्न विचारले गेले आहेत आणि असे टॉपिक्सवर नोट्स बनवणं बंधनकारकच आहे. कारण शक्यता जास्त असते प्रश्न रिपीट होत नाहीत पण टॉपिक रिपीट होतात. ठीक आहे, म्हणून बघा ही विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक आहे. काय? शॉर्ट नोट्स इज इक्वल टू सिलेक्टिव्ह नोट्स. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की शॉर्ट नोट्स म्हणजे काय, सिलेक्टिव्ह नोट्स आहे. ज्या महत्वाच्या टॉपिक आहेत त्याच्या नोट्स बनवा. संपूर्ण पुस्तकाच्या नोट्स बनवत बसले झालं, गेला आपला विषय. म्हणून एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून शॉर्ट नोट्स म्हणजे काय, तर सिलेक्टिव्ह टॉपिकच्या नोट्स. मग हे सिलेक्टिव्ह टॉपिक्स कोणते, तर PYQ सांगतं, सिलेबस सांगतं, त्याच्या आधारावर आपल्याला हे नोट्स बनवणं आवश्यक आहे. पुस्तकातील प्रत्येक वाक्य लिहिण्याऐवजी स्वतःला प्रश्न विचारा, ही माहिती परीक्षेत विचारली जाण्याची शक्यता आहे काय? फार महत्वपूर्ण प्रश्न आहे. ठीक आहे, आणि हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. जास्त करून विद्यार्थी आणि स्पेसिफिकली MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी हा प्रश्न स्वतःला विचारत असतात. कारण त्यांना असं वाटतं की सूर्याच्या खालती जे काही आहे ते सगळंच आपल्याला वाचायचं आहे. असं अजिबात नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. मी परत सांगतोय, कट ऑफ किती जातोय ते बघा. MPSC राज्यसेवेचा जर उल्लेख केला 50% आसपास कट ऑफ जातो. कंबाईनचा अगेन 60% जवळपास जातो. गटकचा 50-60%. म्हणजे सगळे आपले कट ऑफ हे 50-60% रेंजमध्ये आहे. म्हणून आपल्याला म्हणजे कट ऑफच्या आधारावर मग आपण अनुमान लावू शकतो की मला पूर्णच्या पूर्ण सिलेबस तिथे अभ्यास करत बसायचा नाहीये. आपण काय करतो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सर्वात मोठी चूक जी विद्यार्थी करतात ती काय करतात, नाही जर पूर्ण सिलेबस करायचा आहे, अरे पूर्ण सिलेबस करून काय, तू एक्झाम ओरिएंटेड अभ्यासच नाही करत असशील तर पूर्ण सिलेबस कंप्लीट करून काय मिळणार तुला. म्हणून हे लक्षात ठेवा की कोणत्याही टॉपिकचे नोट्स बनवण्याच्या आधी पहिले स्वतःला प्रश्न विचारा की ही माहिती परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता आहे काय. उत्तर जर होकारार्थी असेल तर बनवा, नकारार्थी असेल तर नाही बनवा. आता हे कसं कळणार, तर अगेन सिलेबस आणि PYQ. परत सांगतोय, म्हणजे प्रत्येक गोष्टींचे शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायचे नाहीयेत. शॉर्ट नोट्सलाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो, सिलेक्टिव्ह नोट्स म्हणतो. म्हणजे सिलेक्टिव्ह टॉपिक्सचे नोट्स बनवा, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ जर एखादी माहिती वारंवार विचारली गेली असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या टॉपिकवर रिपीटेडली जर प्रश्न येत असेल, उदाहरणार्थ आता तुम्हाला माहित असेल की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये जनगणनेवर प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. जनगणनेवर प्रत्येक वर्षी प्रश्न असतो, तर मग ऑब्वियस गोष्ट आहे की तुम्हाला त्याचे नोट्स बनवणं स्वाभाविक आहे. की जर जनगणनेवर सेन्ससवर कोणताही प्रश्न आला तर माझं चुकता कामा नये. म्हणजे ज्या टॉपिकवर वारंवार विचारले जात आहे प्रश्न, तर तो टॉपिकचे नोट्स बनवू शकता. PYQ मध्ये आले असेल त्याचे नोट्स बनवू शकता. अभ्यासक्रमातील महत्वाच्या मुद्द्यांशी संबंधित असेल तर ऑफकोर्स नोट्स बनवू शकता. करंट अफेअर्सशी जर संबंधित असेल, उदाहरणार्थ आता सगळ्यांना माहित आहे की पक्षांतर बंदी कायदा फार चर्चेत होता. आता पक्षांतर बंदी कायदा का बरं चर्चेत होता, कारण तृणमूल काँग्रेसचं प्रकरण झालं, शिवसेनेचं प्रकरण झालं महाराष्ट्रातलं. मग अशा वेळेस त्या संदर्भातल्या स्टॅटिक गोष्टी तरी तुम्हाला माहित पाहिजे. मेन्स आन्सर मध्ये उपयोगी पडत असेल तर निश्चित बनवा, आणि तर ती शॉर्ट नोट्स मध्ये समाविष्ट करा. कळलं का? म्हणजे हे काही पॅरामीटर्स आहे, या पॅरामीटर्सच्या आधारावर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की त्या टॉपिकचे नोट्स बनवायचे
की नाही बनवायचे. आणि अशा पद्धतीनं विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो. मी परत परत सांगतोय की शॉर्ट नोट्स म्हणजे सगळ्याच टॉपिकचे नोट्स बनवत बसू नका. जे कामाचे आहेत, सिलेक्टिव्ह इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांचेच नोट्स बनवा आणि तेवढं जरी केलं तरीही पुरे आहे. तिसरं काय, पीवायक्यू आधारित नोट्स बनवा. हे आताच तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे, मागील प्रश्नपत्रिका पाहून स्वतःला विचारा. काय विचारा, या टॉपिकवर एमपीएससीने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, फॅक्च्युअल आहे, अॅनालिटिकल आहे, सिंगल लाइनर स्टेटमेंट दिला होतं की मल्टी लाइनर स्टेटमेंट दिलं होतं. ठीक आहे, हे प्रश्न विचारा. किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारलाय, की 1857चा उठाव कुठे झाला असं विचारलं आहे, की त्या उठावाचं नेतृत्व कोणत्या कोणत्या भागात कोणी कोणी केलंय असं विचारलंय. बघा, दोन्ही प्रश्नामध्ये फरक आहे. ठीक आहे, त्याची कारणे खाली दिलेली आहेत आणि तुम्हाला विचारलंय की योग्य कारण कोणतं, याला अॅनालिटिकल प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं अॅनालिसिस तुम्हाला कशावरून कळतं, पीवायक्यू अॅनालिसिस वरून कळतं. म्हणून त्यातून वारंवार विचारले जाणारे मुद्दे, तथ्ये आणि संकल्पना नोट्स मध्ये प्राधान्याने लिहा. आवश्यक आहे. ठीक आहे, कळलं का, आवश्यक आहे. म्हणजे हे पीवायक्यू मधून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून तुमचे नोट्स कसे असले पाहिजे, पीवायक्यू आधारित असले पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेस्ड असले पाहिजे. चौथा काय, प्रत्येक विषयासाठी एकच सोर्स ठेवा. परत सांगतोय सगळ्यांना. ठीक आहे, विद्यार्थी काय करतात, 4-5 पुस्तकं एका सब्जेक्टसाठी. ठीक आहे, चुकीची पद्धत आहे. अरे 4-5 पुस्तकं जर तुम्ही एका विषयासाठी वाचत असाल तर कशा कशाचे नोट्स बनवणार नाही तुम्ही. आम्ही जेव्हा विचारतो तर म्हणतात नाही सर, या पुस्तकात हा टॉपिक चांगला आहे, तो त्या पुस्तकात तो टॉपिक चांगला आहे. अरे पण तुम्हाला पीएचडी नाही करायची आहे, ते काम आमचं आहे, ते आम्ही देऊ तुम्हाला नोट्स. आमच्या ज्या नोट्समध्ये 3-4 पुस्तकांचा डेटा कंपाईल केलेला असतो, त्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला काय करायचं आहे, एकच पुस्तक किंवा एकच नोट्स ठेवा आणि त्याच एकाच नोट्सला 10 वेळा रिवाइज करा आणि मग त्याचे लगेच नोट्स काढा आणि तेच नोट्स परत रिवाइज करा. ठीक आहे, तर एका विषयासाठी 4 ते 5 पुस्तके वाचून सर्व माहिती नोट्स मध्ये भरू नका. ही विनंती आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. का बरं हा मुद्दा लिहिलेला आहे, अरे जास्त करून विद्यार्थी याच चुका करतात. ठीक आहे, उदाहरण, मॉडर्न हिस्ट्रीचं जर तुम्ही नोट्स बनवायचे असतील तर एकच पुस्तक घ्या. जर तुम्हाला वाटत असेल मराठीतून करत असाल तर समाधान महाजन मधून वाचा, इंग्रजीतून करत असाल तर स्पेक्ट्रमची पुस्तक आहे, सरळ त्याच्यातून वाचू शकता. ठीक आहे, तर मुख्य सोर्स एक स्टँडर्ड बुक निवडा आणि पीवायक्यूचा आधार घ्या आणि यातून तयार झालेल्या नोट्सला नंतर फक्त अपडेट करा. बस एकच पुस्तक आणि त्या एकाच पुस्तकाच्या आधारावर स्वतःचे नोट्स असले पाहिजे. आणि ते करताना पीवायक्यूचा थोडा आधार घ्या की त्या टॉपिकवर कशा पद्धतीनं प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्या आधारावर त्याची तथ्ये वगैरे फॅक्च्युअल गोष्टी त्या थोड्या लिहा. तेवढं जरी केलं तरी पुरे आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवा की नोट्स बनवताना सोर्सेस लिमिटेड ठेवा. ही सगळ्यांना विनंती करतोय की आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे, काय वाचावं यापेक्षा महत्वाचं आहे काय वाचू नये हे फार महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता उदाहरण घ्या. आता उदाहरण कसे नोट्स बनवावेत तसं आता इथे मी लिहिलंय की 1857चा उठाव. आता जर या उठावावर जर तुम्हाला नोट्स बनवायचे असेल तर तुम्हाला काय काय मुद्दे टाकले पाहिजे, तर पहिलं, कारणे काय होती या उठावाची, ते थोडक्यात 2-3 महत्वाचे कारणे किंवा 1-2च महत्वाचे कारणे सांगा आणि ते सुद्धा कीवर्ड मध्ये. पूर्ण वाक्य लिहत बसू नका, कारण परत सांगतोय आपले हे जे नोट्स आहेत हे कसे नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहे. आणि शॉर्ट नोट्स मध्ये एका टॉपिकवर हार्ड टू हार्ड अर्ध पान किंवा एका पानात तुमचा तो टॉपिक कव्हर झाला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स बनवायचे हे लक्षात ठेवा. आणि मी स्पष्टपणे सांगतोय की पहिलं काय, कारणे सांगा 1857च्या उठावाची. दुसरं, प्रमुख केंद्रे कुठे होती, म्हणजे कुठे कुठे उठाव झाला. आणि त्यानंतर प्रमुख नेते कोणते होते, त्या केंद्रामध्ये प्रमुख नेते कोण होते, लीडर्स कोण होते ते. त्यानंतर महाराष्ट्रातील सहभाग याबद्दल थोडक्यात माहिती तिथं 1-2 मुद्दे टाकून ठेवा. उठावाचे स्वरूप कसे होते हे थोडक्यात सांगा. अपयशाची कारणे, कारण अपयश झाला तर मग अपयशाची कारणे काय होती, त्याचे परिणाम काय झाले. ठीक आहे, त्यानंतर एमपीएससी पीवायक्यूचं थोडं अनालिसिस आणि महत्वाची तथ्ये शेवटी. म्हणजे जे काही फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला वाटत आहे की ज्या आधारावर आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारले असेल ते 1-2 तथ्य इथे टाकून द्या. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, या 1857चा उठावाचा जर टॉपिक असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे मुद्दे कव्हर करायचे आहे. आणि हे मुद्दे सगळे एक लाईन मध्ये कव्हर करायचे आहे. तिथे मोठ्या मोठ्या पॅराग्राफ्स लिहत बसायचे नाही. मी परत सांगतोय, नोट्स बनवताना कीवर्डचा वापर करावा. कशाचा वापर करावा, कीवर्डचा वापर बिलकुल केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे या प्रमुख गोष्टी तुमच्या आल्याच पाहिजे. आता उदाहरणार्थ, तर मला कारणे स्पष्ट करायची आहे तर कारणामध्ये काय, ठीक आहे, पहिलं राजकीय कारण. राजकीय कारण काय होतं, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लावलं गेलं होतं. दुसरं आर्थिक कारण काय होतं, शेतकरी व कारागिरांचे शोषण. तिसरं सामाजिक कारण काय होतं, सामाजिक हस्तक्षेपाची भीती. त्यानंतर धर्मांतराची भीती एक होती. लष्करी कारण भारतीय सैनिकांमधील असंतोष. आणि तत्कालिक म्हणजे ज्यांनी उठावाची ठिणगी आपण म्हणतो ती काय होती, तर काडतुसांचा प्रश्न. सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मंगल पांडेचं प्रकरण माहित असेल तर काडतुसांचा प्रश्न, म्हणजे तिथून या उठावाला सुरुवात झाली. तर हे कारणे म्हणजे बघा, एक लाईन मध्ये एक मुद्दे मांडलेले.
ठीक आहे. आणि अजून देखील याला तुम्ही शॉर्ट करू शकता. कळलं का? तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक एक लाईन मध्ये एक एक मुद्दे आणि पूर्ण वाक्य लिहिले आहेत का? अजिबात नाही. आणि यालाच म्हणतात नोट्स विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. शॉर्ट नोट्स म्हणजे काय? कीवर्ड्स, फॅक्ट्स आणि लिंकेजेस, बस झालं. म्हणजे एवढं जरी तुम्ही केलं, अशा पद्धतीनं तुम्हाला काय बनवायचंय? अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. लक्षात ठेवा, टॉपिक घेतलेला आहे मी. आणि आता पुढच्या सेशनमध्ये अजून एक शॉर्ट नोट्सचं मी सेशन घेणार आहे. त्यामध्ये मी स्वतः तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगेल की मी जर असतो तर मी कसे नोट्स बनवले असते. कळलं का तुम्हाला? त्यानंतर शॉर्ट नोट्स किती मोठ्या असाव्यात? आता हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की सर किती मोठ्या असल्या पाहिजे. मी जसं सांगितलं की एक टॉपिक आहे, शॉर्ट नोट्स खूप मोठ्या झाल्या तर त्याचा उद्देशच नष्ट होतो. मी परत परत सांगतोय, झेरॉक्स करू नका. आपल्याला झेरॉक्स नाही करायचं आहे, आपल्याला शॉर्ट नोट्स बनवायचे आहे. तर एक साधा नियम घ्या, एक टॉपिक हार्ड टू हार्ड एक किंवा मॅक्स टू मॅक्स 2 पेजेस. जर टॉपिक खूपच मोठा असेल तर 2 पेजेस म्हणजे फ्रंट आणि बॅकवर गेला तरी चालेल. पण टॉपिक जर छोटा असेल तर प्रयत्न करा की विदिन पहिल्या पानातच तो संपला पाहिजे. कळलं का? तर मोठ्या टॉपिकसाठी काय करायचं? जर एक चॅप्टर म्हणजे किमान 30 ते 40 पानं असतात, तर त्याला तुम्ही 3 ते 4 पानामध्ये, 3 ते 5 पानामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. आणि शेवटी प्रत्येक मोठ्या विषयासाठी लक्षात ठेवा, 1 पेज रिव्हिजन शीट तयार करा. म्हणजे पूर्ण अख्खा सब्जेक्ट एका पेजवर फ्रंट आणि बॅकवर आला पाहिजे. अशा पद्धतीनं रिव्हिजन शीट तयार करायचे. कधी? शेवटी. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून जर तुमचा पेपर उद्या असला तर तुम्ही सरळ ती रिव्हिजन शीट त्या सब्जेक्टची वाचून जाल आणि तेवढं जरी वाचलं तरी पुढे तुम्हाला लगेच लिंकेजेस लागून जातील. ही शीट प्रिलियम्स किंवा मेन्स पूर्वी अत्यंत उपयोगी ठरते. आणि जनरली ना हे 1 पेज रिव्हिजन शीट ही तुम्हाला करंट अफेअरसाठी सुद्धा करायची, चालू घडामोडींसाठी देखील करायची आहे. आणि हीच शीट तुम्हाला स्टॅटिक जे सब्जेक्ट आहे त्यांसाठी देखील करायचे आहे. जे महत्वपूर्ण अगदी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते त्या शीटवर असले पाहिजे आणि कीवर्ड फॉर्ममध्ये त्यांचा अप्रोच असला पाहिजे. ही शीट कशी बनवायची हे मी तुम्हाला नंतर येणाऱ्या सेशन्समध्ये सांगेलच. कळलं का? तर साईज असा असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सरळ ना 300 पानाचं पुस्तक आहे तर 10%, ठीक आहे, 300 पानाचं पुस्तक आहे तर 30 पानामध्ये आपले नोट्स आलेच पाहिजे. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे? नोट्स बनवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं नोट्स बनवताना तुम्ही काय करू शकता? त्या नोट्सच्या खाली एक बॉक्स टाकू शकता की हा स्पेसिफिक टॉपिक, या स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मुख्याला कामाच्या आहेत. त्यामध्ये काय? तर डेटा आणि एक्झाम्पल्स वेगळे हायलाइट करा. हायलाइट म्हणजे काय? तर एक बॉक्स बनवून तिथे टाकून द्या की मेन्स लिहून टाका, बस. त्यामध्ये काय? तथ्य. आता तथ्य बघा, फॅक्ट जे असतात ते पूर्वसाठी कामाचे आणि मुख्यसाठी कामाचे आहेत. कारण आपण उत्तर लिखाण जर तुम्ही आता करत असाल किंवा नाही केलं असेल तर आपल्या आन्सर रायटिंगची सेशन बघा. त्यामध्ये मी परत तिथे मी प्रत्येक सेशनमध्ये सांगतो की फॅक्ट्स अँड फिगर तुमच्याकडे असले पाहिजे. ठीक आहे. तर तथ्य, संविधानातील कलम जसं पॉलिटीचा आहे तर संविधानातील कलम कोणता आहे, समिती कोणती आहे, अहवाल कोणता आहे हे माहित असलं पाहिजे. हे तुम्हाला दोन्हीसाठी म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांनाही कामाचं असतं. दुसरं डेटा म्हणजे सेन्ससचा काही डेटा असेल, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा डेटा असेल, आर्थिक सर्वेक्षण असेल, त्याचे 2-3 महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवा. एक्झाम्पल महाराष्ट्रातील किंवा भारतातील चालू उदाहरण, एखादं उदाहरण जर माहित असेल तर ते लिहून ठेवा. कमिटी, संबंधित समितीच्या शिफारसी जर काही असतील तर 1-2 शिफारशी, जास्त शिफारशी नाही. आणि करंट अफेअर म्हणजे अलीकडील काही घटना जर माहित असेल तर टाका, अदरवाईज टाकण्याची आवश्यकता नाही. आणि यामुळे मेन्स उत्तर अधिक समृद्ध करता येते. म्हणजे त्या टॉपिकवर याच्यातल्या 2-3 गोष्टी जरी ऍड केल्या एक लाईन मध्ये तरी पुऱ्या, आणि एकदम कोपऱ्यामध्ये बॉक्स बनवायचा आणि मेन्स लिहून द्यायचं, कमिटीचं नाव लिहायचं, 2-3 ज्या महत्वपूर्ण शिफारसी आहेत त्या टाकायच्या, बस तेवढंच टाकायचं आणि दुसरं काही टाकायचं नाही. आणि काही चालू घडामोडी संदर्भात एखाद जर काही बातमी आली तर ती लिहून ठेवायची. म्हणजे त्या टॉपिकच्या रिलेटेड जे नोट्स आहेत खाली थोडी जागा सोडून द्यायची की जर काही गोष्टी आल्यात किंवा मी कुठे जर काही वाचन झालं, कोणी सांगितलं, कोणी टीचरने काही सांगितलं तर तिथे खाली तिथं लिहून ठेवा. आणि लक्षात ठेवा, नोट्स कशावर बनवायचे आहे? A4 ब्लँक शीट. ठीक आहे. A4 चा जो ब्लँक पेपर असतो त्याच्यावर. आणि ते पेपर काय करा, ते पेपर काही अशी रजिस्टर घेऊ नका, ते मोकळे पेपर घ्या आणि त्याची फाईल बनवा. कळलं का? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचे. आणि हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीचे वेगळे ठेवा, ज्योग्राफी असेल तर ज्योग्राफीचे वेगळे ठेवा. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं एक वेगळी शीट तयार करा आणि ते नोट्स एकाच ठिकाणी ठेवा. हे लक्षात ठेवा. कारण काय होतं ना, जेव्हा रिव्हिजन करायची वेळ असते आपण काय करतो, या पुस्तकात ते टाकून ठेवतो, त्या पुस्तकात ते टाकून ठेवतो. असं करू नका, कारण हे नोट्स कधी गाळ होईल हे सांगता येत नाही. आणि हे लक्षात ठेवा, हे नोट्स कशासाठी आहे? हे आपल्यासाठी आहे. हे आपले स्वतःचे असले पाहिजे. आपल्या मित्राला कळले पाहिजे म्हणून खूप चांगल्याने लिहायचं आणि खूप वेळ घ्यायचा असं करू नका. हे बघा, दुसऱ्याचं भलं करायला जाल, स्वतःचं नुकसान करत बसा, असं काही करू नका. म्हणून स्वतःचा पहिले फायदा बघा आणि नंतर दुसऱ्याचं बघा. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस सांगतो, शॉर्ट नोट्स हे स्वतःसाठी असले पाहिजे. आपल्याला काही जगाला दाखवायचे नाही. म्हणून स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या शब्दात कसेही लिहा. ठीक आहे. म्हणजे जसं आपण रफ वर्क करतो तसेही नोट्स काढले तरीही पुरे. ते फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रत्येक टॉपिकसाठी एक निश्चित फॉर्मॅट वापरा, आवश्यक. आता बघा, इथे मी एक फॉर्मॅट सांगितलेला. आता हा फॉर्मॅट प्रत्येक विषयाला लागू पडत नाही, पण जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला देतो
की टॉपिक जसा आपण निवडला, टॉपिक आला पक्षांतर बंदी कायदा. आता पक्षांतर बंदी कायदा जर आला चर्चेत आहे, त्यावर पीवायक्यू बघा की कोणता प्रश्न आयोगाने विचारलाय का पूर्व परीक्षेत मुख्य परीक्षेत ते बघा. त्यानंतर त्याचे डेफिनेशन काय आहे, म्हणजे नेमकं पक्षांतर बंदी कायदा काय आहे हे एक लाईन मध्ये 1-2 शब्दामध्ये तिथे तुम्हाला माहित असलं पाहिजे, हे लिहा. त्यानंतर बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे का बरं आलं, कारण तुम्हाला माहिती आहे आयाराम गयारामची प्रथा होती आणि त्याच्या आधारावर पक्षांतर बंदी लिहा. आयाराम गयाराम प्रथेमुळे याची निर्मिती झाली. त्यानंतर की पॉइंट्स की या कायद्यामध्ये महत्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत ते थोडक्यात सांगा. काही डेटा असेल तुमच्याकडे, जसं उदाहरण की शिवसेनेची फूट झाली, तृणमूल काँग्रेसची फूट झाली, हे टाका. त्यानंतर गव्हर्नमेंटचे काही इनिशिएटिव्ह, म्हणजे आता इथे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह म्हणजे काय की कोणता कायदा आहे, कोणता कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, म्हणजे काही त्रुटी असतील तर मग ते जे म्हणतो चॅलेंजेस लिहा. शॉर्टफॉल काय म्हणजे पॉझिटिव्ह काय त्या कायद्याचा, निगेटिव्ह काय थोडक्यात सांगा आणि मग त्याच्यानंतर काय लिहा वे फॉरवर्ड म्हणजे सोल्युशन. आणि हे सगळे 1-1, 2-2 मुद्दे असले पाहिजे आणि एकदम कीवर्ड फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आमचे सर होते ते सर काय करायचे ना, एका टॉपिकला एक चीट बनवायची, एका टॉपिकला एक चीट म्हणजे काय असायची तर आपला एक छोटासा पेज असायचा, म्हणजे जितका मी साधा साईज दाखवतो इतका चीट असायची आणि त्या चीटमध्ये फ्रंट बॅक एक टॉपिक कव्हर होऊन जायचा त्यांचा. म्हणजे असे कीवर्ड्स वापरायचे आहेत आणि असे नोट जर बनवले तर अतिउत्तम आहे. म्हणजे जर एक टॉपिक एका चीटमधनं कव्हर होत असेल मग तुम्हाला दुसरीकडे जायची आवश्यकताच नाही. कळलं का तुम्हाला, म्हणजे अशा पद्धतीनं हा फॉर्मॅट तुम्हाला काय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, मेंटेन करायचा आहे. यामुळे नोट्स बनवण्याचा वेळ कमी होतो आणि रिव्हिजन अधिक सिस्टमॅटिक होते. कळलं का, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, काम करायचं आहे. त्यानंतर स्वतःच्या भाषेत नोट्स लिहा. मी स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला पुस्तकी भाषा वापरू नका, कारण नोट्स आपले स्वतःचे असले पाहिजे. म्हणून पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर, उदाहरणार्थ कोणता टॉपिक जर मी वाचला, त्या टॉपिकचं वाचन झाल्यानंतर त्याला समजून घ्या. समजून घेतल्यानंतर स्वतःच्या भाषेत नोट्स लिहा, स्वतःच्या शब्दात नोट्स लिहा. ठीक आहे, तर पुस्तकातील वाक्य जशाचं तशी लिहू नका. मी परत म्हणतो, याला आम्ही म्हणतो झेरॉक्स, याला आम्ही म्हणतो झेरॉक्स. आपल्याला झेरॉक्स करायची नाहीये, तर काय बुक वाचा, अंडरस्टँड करा, प्रोसेस करा, शॉर्ट कीवर्ड्स काढा आणि मग त्याचे नोट्स बनवा. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे. नोट्स बनवताना तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिलेली नोट्स लवकर लक्षात राहतात आणि रिव्हिजन जलद होते, लक्षात ठेवा. म्हणून स्वतःच्या भाषेत लिहा. आणि मी स्पष्टपणे सांगतो, एकदम सुवाच्य अक्षरात लिहिली पाहिजे अशी कोणतीही तिथे अट नाहीये, बंधनकारक नाहीये. तुम्हाला कळेल अशा शब्दात तुम्ही तिथे लिहा. तुम्ही रफ वर्क जसं आपण करतो तसे जरी नोट्स बनवले तरी पुऱ्यात, कारण ते नोट्स आपले स्वतःसाठी असतात, आपल्याला कोणाला दाखवायचे नसतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळाव्यात, म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स बनवायचे. आता हे नोट्सचं लाईव्ह डिमॉन्स्ट्रेशन मी येत्या काही सेशन मध्ये करणारच आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला सरळ टॉपिक घेऊन मी जर तुमच्या जागी असतो तर कसे नोट्स बनवले असते हे मी तुम्हाला निश्चित सांगणारच आहे. आणि त्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगून ठेवे की जेणेकरून त्यावेळेला तुम्ही हजर राहिले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की कोणत्या अशा चुका आहेत नोट्स बनवताना ज्या विद्यार्थ्यांनी टाळायला पाहिजे, हा देखील महत्वाचा मुद्दा. त्यामध्ये लक्षात ठेवा, पूर्ण पुस्तकाचे नोट्स मध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू नका. आपण काय करतो की पूर्णच्या पूर्ण अख्खा पुस्तक नोट्स त्याचे नोट्स बनवत राहतो, असं करू नका, कारण ती चुकीची पद्धत आहे. मी तुम्हाला आता पद्धत सांगितली आहे कोणत्या टॉपिकचे नोट्स बनवायचे, ज्या टॉपिकवर जो महत्वाचा आहे सिलेबसमध्ये, ज्या टॉपिकवर सतत तिथे प्रश्न विचारला गेलेला आहे, जे आपल्याला पीवायक्यूच्या माध्यमातून कळतं, किंवा जिथे तुम्हाला असं वाटत आहे की या टॉपिकवर यावर्षी अंदाजित प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे अशा टॉपिकचे नोट्स बनवा. कळलं का, प्रत्येक गोष्ट हायलाईट करत बसू नका. ठीक आहे, त्यानंतर एका विषयासाठी अनेक सोर्सेस वापरू नका. या चुका आहे विद्यार्थी मित्रांनो, या टाळा. पीवायक्यूज न पाहता नोट्स बनवणे ही देखील सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात आणि हे 99% विद्यार्थी करतात. का बरं, आम्ही 10 वेळा सांगतोय अरे पीवायक्यू बघा, पीवायक्यू बघा, पण तरीही मेजरली तुमच्यापैकी पोरं बघत नाही. आणि जेव्हाही मला कॉल करतात मी प्रश्न विचारतो की पीवायक्यू बघितला का या टॉपिकचा, तर तुमच्याकडनं उत्तर सतत नाही असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आपण पीवायक्यू वर आता जो वेळ देतोय तो टाइमपास आहे म्हणून, पण अजिबात टाइमपास नाही. याचं महत्व तुम्हाला 3-4 महिन्यानंतर कळणारच आहे, लक्षात ठेवा. जो विद्यार्थी टॉपिकचा अभ्यास करण्याच्या आधी पहिले पीवायक्यू बघतो, आज त्याचा 15-20 मिनिटं अर्धा तास जास्त जातोय, पण त्याला त्याचं फळ 3 महिन्यानंतर निश्चितच मिळणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, करंट अफेअर्स वेगळे आणि स्टॅटिक वेगळे ठेवणे असं करू नका. आणि मी परत स्पष्टपणे सांगतोय, करंट अफेअरचे कोणते नोट्स जे स्टॅटिकच्या रिलेटेड आहेत ते 1-2 मुद्दे टाका, पण करंट अफेअरचे सेपरेट नोट्स बनवत बसवू नका. ना प्रिलियमचे बनवायचे ना मेन्सचे बनवायचे. मेन्सचे कसे बनवायचे करंट अफेअरच्या ओरिएंटेड नोट्स हे मी नंतर सांगेल. त्यानंतर नोट्स तयार करून रिव्हिजन न करणे. जास्त करून विद्यार्थी काय करतात, नोट्स खूप चांगले बनवतात पण रिव्हिजनच करत नाही, हे लक्षात ठेवा. ही देखील एक चूक आहे बरं. आणि सुंदर नोट्स बनवण्याचा जास्त वेळ
वाया घालू नका. सुंदर नोट्स बनवण्यात जास्त वेळ वाया घालू नका. आपल्याला कोणाला दाखवायचे नाहीये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नोट्स आपले स्वतःचे असले पाहिजे. आपल्या स्वतःला जरी कळलं तरीही पुरे आहे. म्हणून मी स्पष्टपणे सांगतोय की नोट्स स्वतःचे असले पाहिजे. मी पुढच्या सेशनमध्ये हेही सांगणार आहे की टॉपरचे नोट्स बघा आणि स्वतःचे नोट्स दाखवणार की माझे नोट्स असे होते, म्हणजे ते तुम्हालाही कळणार. कळलं का? अशा पद्धतीनं असले पाहिजे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच गोष्ट लक्षात ठेवा. कोणती महत्वाची गोष्ट आहे की एमपीएससी ची तयारी करताना तुमचे अंतिम लक्ष नोट्स तयार करणे नसून नोट्सचे रिव्हिजन करून प्रश्न सोडवणे आणि उत्तरे लिहिणे आहे. फार महत्वपूर्ण आहे. आपण काय करतो, नोट्सच बनवत राहतो. नोट्स चांगले बनून जातात, पण त्या नोट्सचा आपण काहीच फायदा घेत नाही, कारण त्याचा वापरच आपण करत नाही. असं जर करत असाल तर उगाच टाइमपास करू नका. पण जर नोट जर तुम्ही बनवत असाल तर तुमचं उद्दिष्ट काय पाहिजे की त्या नोट्सच्या माध्यमातून माझं रिव्हिजन झालं पाहिजे आणि त्या रिव्हिजनच्या माध्यमातून माझे प्रश्न सुटले पाहिजे, पूर्वचे देखील सुटले पाहिजे आणि मुख्यचे देखील सुटले पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अप्रोच ठेवायचा आहे नोट्स बनवताना. तर मी इथे प्रॅक्टिकल अप्रोच सांगितला आहे आणि स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या गोष्टीसाठी नोट्स बनवायच्या आहेत, कोणत्या गोष्टीसाठी नोट्स नाही बनवायच्या आहेत. कळलं का तुम्हाला? तर अशा पद्धतीनं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन नोट्स बनवताना करायचं आहे. ज्या काही बाबी, महत्वपूर्ण बाबी मी या सेशनमध्ये सांगितल्या आहेत त्यावर अवश्य विचार करा आणि प्रॅक्टिस करून बघा. मी लाईव्ह सेशन नोट्स बनवण्याचं मी लवकरात लवकर तिथं अरेंज करणार आहे. त्यासाठी EONIAS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतकंच. या व्यतिरिक्त सर्वात महत्वपूर्ण अनाउन्समेंट मला जे करायची ती म्हणजे की 15 ऑगस्टच्या निमित्ताने EONIAS अकॅडमीच्या वतीनं आमच्या सगळ्या कोर्सेसवर आम्ही सरसकट 33% सूट आम्ही जाहीर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण बॅच म्हणजे समर्पण बॅच, जी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या अनुषंगाने आम्ही लॉन्च केलेली आहे. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू या तीनही स्टेजेसचा अभ्यास एकत्रितरित्या आम्ही करून घेतोय. या अंतर्गत तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स तिथं मिळणार आहे. सोबत रेकॉर्डिंगची लेक्चर्सची आहे ती तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन या बॅच अंतर्गत तुम्हाला नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबत लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे. मेंटरशिप सुद्धा मिळणार आहे. मेंटरशिप म्हणजे काय की नेमका विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, काय करावा, या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन तुम्हाला याच्यात मिळणार आहे. प्रत्येक शनिवारी या बॅच अंतर्गत माझं स्वतःचं सेशन असणार आहे. त्यामध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स प्लस तुमचं नियोजन कसं केलं पाहिजे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, या सगळ्यांवर मी तिथं चर्चा करणार आहे, जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी, पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, उत्तर लेखन, निबंध लेखन, ठीक आहे, या सगळ्या बाबी या बॅच अंतर्गत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जर तुम्हाला राज्यसेवा 2027 मध्ये पोस्ट काढायचीच असेल तर ही बॅच अवश्य जॉईन करा. आणि या अंतर्गत जी आमची टीम आहे, प्रत्येक टीम मेंबरनी किमान एकदा तरी UPSC किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम तुम्हाला इथे शिकवायला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा. नॉर्मल टाइम मध्ये याची फी 29,999 म्हणजे 30,000 असते, पण आता 33% सूट सोबत ही फी फक्त किती झाली आहे, 19,999. आणि यामध्ये देखील तुम्हाला 4 इन्स्टॉलमेंट दिल्या जात आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला फक्त 5,000 रुपये भरायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये लिमिटेड सीट्स आहेत, म्हणजे फक्त 100 पोरांना आम्ही एनरोल करतोय. कारण अगेन मेंटरशिप देतोय तर आमची कॅपॅसिटी आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला, आमची ऍप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन मध्ये आणि या कोर्सला सबस्क्राईब करा. ठीक आहे, लक्षात ठेवा, जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला तर निश्चित तुम्ही तुमच्या यशाचा जवळ जाल, याची गॅरंटी मी देतोय विद्यार्थी मित्रांनो. या व्यतिरिक्त इतर जे काही आमचे कोर्सेस आहेत त्यामध्ये काही मॉड्यूल्स आहे आमचे अंतर्गत. सुरक्षेचा मॉड्यूल असू द्या, IR चा मॉड्यूल असू द्या, इथिक्स सारखा महत्वाचा विषयाचा मॉड्यूल असू द्या, याच्या व्यतिरिक्त इतर जे मॉड्यूल्स आहेत, हे सगळ्या मॉड्यूल्सवर आम्ही सरसकट 33% सूट दिल्या विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही अवश्य हे जे कोर्सेस आहे एकदा आमची ऍप डाउनलोड करा आणि यापैकी जो काही कोर्सेस तुम्हाला सुटेबल आहे तो कोर्स तुम्ही डेफिनेटली विकत घेतलाच पाहिजे. कारण हा ऑफर फक्त कधीपर्यंत आहे, 15 ऑगस्ट पर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा. संपूर्ण वर्षातला सर्वात मोठा ऑफर असतो हा EONIAS अकॅडमीच्या माध्यमातून. या व्यतिरिक्त जर तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करत असाल आणि UPSCची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्यासाठी आपली अभियान बॅच आहे. यामध्ये हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून तुम्हाला शिकवलं जातं. यामधले नोट्स तुमचे इंग्रजी माध्यमातून असतात आणि या देखील बॅचची व्हॅलिडिटी लाईफ टाइम साठी आहे विद्यार्थी मित्रांनो. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, पूर्व परीक्षेचे टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेचे टेस्ट सिरीज, उत्तर लेखन, या सगळ्या बाबींचं इन्क्लुजन या बॅचमध्ये आम्ही केलेलं आहे. आणि यामध्ये देखील तुम्हाला मेंटरशिप दिली जाणार आहे. याची देखील फी 29,999 होती. त्यामध्ये देखील सरसकट 33% सूट दिलेली आहे. म्हणजे आता फी 19,999 आहे आणि त्यामध्ये देखील 4 इन्स्टॉलमेंट तुम्हाला दिले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला फक्त आणि फक्त तुम्हाला 5,000 रुपये भरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, अशी ऑफर पुन्हा येणे नाही. म्हणून तात्काळ तुम्ही मोबाईल फोन उचला, एक तर मला कॉल करा माझ्या नंबरवर किंवा निलेश सरांना करा किंवा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस देखील करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे अपडेट जर तुम्हाला हवे असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा. ठीक आहे, MPSC रिलेटेड ज्या काही अपडेट्स आहेत ते सर्वप्रथम आमच्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही तिथं अपलोड करतो. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि हे जे काही विविध कोर्सेस मी तुम्हाला सांगितले आहेत हे जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असेल तर EONIAS अकॅडमीचा ऍप अवश्य डाउनलोड करा.
त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला एमपीएससी स्पर्धा परीक्षा संदर्भातला कोणताही डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो, तर फील फ्री टू कॉल अस. सरळ कॉल करा. माझा नंबर 8806242059 आहे आणि निलेश सरांचा नंबर 9403692940 आहे. तुम्हाला सिलेबस हवा आहे, नोट्स हवे आहे, डिटेल्स हवे आहे, शॉर्ट नोट्स कशा काढाव्या हे अजून क्लिअर नाही झालं, पण अजून माझ्यासोबत बोलायचं तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.